पुढची बातमी पाहूयात। IPS अंजना कृष्णा कारवाई प्रकरणाने नवं वळण घेतलंय। अवैध मुरुम उपसाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकारी आणि अंजना कृष्णा यांना काही जणांनी धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या संदर्भात जिल्हा प्रशासनाने देखील महसूल विभाग आणि अंजली कृष्णा यांची कारवाई योग्यच असल्याचं म्हटलेलं आहे। सर्वात आधी पाहूयात अधिकाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ। दरम्यान सोलापूर जिल्हा प्रशासनाने नेमकं काय म्हटलंय आता ते पाहूयात। खरे माफिया कोण आहेत त्यांना पुढे आणण्याचं काम नक्कीच डिपार्टमेंट करेल। खरे माफिया यातून बाजूला राहिलेले आहेत आणि बळीचा बकरा या ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवकाला केलं जाईल। कुरडू गाव हे अत्यंत दहशतखाली जगते। आज त्या ठिकाणचे नागरिक मोठ्या दहशतीच्या खाली जगतायत। हे थांबवायचं जर असेल, मी फक्त एक शासकीय जमिनीत अवैध मुरुमाची जी उत्खनन झालेलं आहे तेवढ्याच बाबतीत बोललेलं आहे। पुढची बातमी पाहूयात। अजित पवार आणि IPS अंजना कृष्णा यांच्यातील व्हायरल संभाषणावरून निर्माण झालेल्या वादासंदर्भातली ही बातमी आहे। करमाळ्याच्या महिला DYSP अंजना कृष्णा यांना दादांनी दम दिल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता। यावरून विरोधकांनी देखील जोरदार टीका केली होती। दरम्यान या प्रकरणात आता मुख्यमंत्र्यांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती मिळते। सरकारमधील कोणताही नेता असो, अधिकाऱ्यांचा सन्मान हा अबाधित राहिलाच हवा असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिलाय। त्याचसोबत त्यांनी IPS कृष्णा यांची पाठराखण देखील केली आहे। तर या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काही दिवसांपूर्वी ट्विट केलं होतं। कायदेशीर कारवाईत अडथळा आणण्याचा उद्देश नव्हता, तर केवळ परिस्थिती चिघळू नये यासाठी प्रयत्न असल्याचं दादांनी स्पष्टीकरण दिलं होतं। असं असलं तरी विरोधकांनी मात्र दादांवर जोरदार टीका केली। अवैध उत्खनन विरोधात कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांना धक्काबुक्की झाली होती, त्यामुळे अंजना कृष्णा तिथे गेल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे। मात्र यावेळी राष्ट्रवादीचे नेते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना कॉल लावून दिला। यावेळी अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्यातील संभाषण चर्चेत आलं होतं। खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते। अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात, त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो, मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं। मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाही आहे, खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात। त्यामुळे या संदर्भात आता अजितदादांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।